बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। मूर्तिजापुरात गोवंश तस्करी व मांस विक्रीवर पोलिसांची कारवाई, दोघे आरोपी ताब्यात। मूर्तिजापूर शहरात गोवंश कत्तल व मांस विक्रीवर बंदी असतानाही सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकरणांवर मूर्तिजापूर पोलिसांनी धडक कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी तसेच पोलीस कर्मचारी प्रभाकर नागे, पंढरीनाथ पोले, हरिदास सोळंके, गजानन खेडकर, सचिन दुबे आणि ज्ञानेश्वर राणे यांनी सहभाग घेतला। गोपनीय माहितीनुसार एक व्यक्ती गोवंश जातीची कालवड वासरी कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे दोरीने बांधून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या खात्रीलायक माहितीनुसार पोलिसांनी पंचांसह छापा टाकून आरोपी शेख इब्राहिम शेख जब्बार, वय वर्ष 38, राहणार मोहम्मदिया प्लॉट, जुनी वस्ती, मूर्तिजापूर याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून अंदाजे 15,000 रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची कालवड जप्त करण्यात आली। या प्रकरणी क्रमांक 358-26 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेली कालवड श्री पुंडलिक महाराज गौरक्षण संस्थेत जमा करण्यात आली आहे। याच परिसरात दुसऱ्या घटनेत मोहम्मद दानिश मोहम्मद इक्बाल, वय वर्ष 24, राहणार मोहम्मदिया प्लॉट, मूर्तिजापूर हा आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत गोवंश मांसाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्याकडून सुमारे 85 किलो गोवंश मांस, लोखंडी वजन काटा, 1 किलो वजनाचे माप आणि मांस कापण्यासाठी वापरलेला सुरा असा एकूण 17,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी अपक्रमांक 359-26 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी श्याम वाळेसकर, मूर्तिजापूर। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।